ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्य आणि अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन वळून बघतो सायलीकडे. तर आता इथे सायली तिच्याकडेच बघत असते. तर आता इथे अर्जुन मात्र सायलीकडे बघत असतो. तर आता इथे पूर्णाची म्हणत असते, अस्मिता चिडल्यासारखी दाखवत होती पण आतून ती खूप खुश होती असं म्हणते पूर्णाची. तर आता सगळेच हसतात. हो ना असं म्हणते आता इथे कल्पना. आता तर ती स्वतः आई होणार आहे पण तिच्यातला काय पोरकटपणा जात नाही असं म्हणते कल्पना. सायली मात्र खूप टेन्शन मध्ये असते बघा प्रेक्षक हो. आता तिला बाळ झालं तर आपल्याला दोन दोन बाळं सांभाळावी लागणार आहे तसं म्हणत इथे प्रताप. तर आता सगळे हसत असतात. अर्जुनचं मात्र सगळं लक्ष बघा प्रेक्षक हो सायलीकडेच असतं. तर आता इथे चैतन्य म्हणतो मला नाही वाटत आज परत केस डिस्कस होणार आहे असं म्हणतो इथे चैतन्य. तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे. हे बघ सायलीचा चेहरा बघितलास का तू असं म्हणतो इथे अर्जुन. सचिन आल्यावर आपण किती आनंदात होतो उत्साहात होतो पण ती शांत होती असं म्हणतो इथे अर्जुन. एकदम नॉर्मल असं म्हणतो इथे अर्जुन. सचिनला ती पहिल्यांदाच बघितली असेल ना इतकं तर होणारच अर्जुन असं म्हणतो चैतन्य. नाही 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 मला वाटतंय तिच्या डोक्यात अजून तेच चालू आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तेच म्हणजे असं म्हणतो ते चैतन्य ते माझ्या डोक्यात चालू होतं असं म्हणतो अर्जुन. DNA रिपोर्टने सगळं वाटोळं केलं. तिला खात्री पटली की ते लोखंडे कपल तिचे आई बाबा नाहीच आहे तसं म्हणतो अर्जुन. तू तिला DNA रिपोर्ट दाखवला नाहीस असं म्हणतो चैतन्य. दाखवला ना रिपोर्ट पण तिचं म्हणणं आहे की तो रिपोर्ट चुकीचा आहे साईन चुकीचा आहे मी चुकीचा आहे असं म्हणतो तो. तर चैतन्य बघतो आता इथे सायलीकडे. तू का शांत आहेस असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतोय जे वाटतंय ते बोलू. मला ना या मिस्टर आणि मिसेस लोखंडेला जास्त ओळखत नाही. इथूनच येता जाताना त्यांना 2-3 तास बघितलंय पण त्यांच्याकडे बघून असं वाटतंय की सायली वहिनी नक्कीच त्यांच्या पोटी जन्माला आली नसेल असं म्हणतो चैतन्य. DNA रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड झाली असणार अर्जुन नक्की असं म्हणतो इथे चैतन्य. वाचलंच होतं मला असं म्हणतो इथे अर्जुन. वाटलंच होतं मला तू तुझ्या वहिनीचीच बाजू घेणार हे मला आधीच कळायला हवं होतं असं म्हणतो अर्जुन. नाही 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 असं म्हणतो तो. तिला जे वाटत असेल जरी ते नॉनसेन्स असलं ना तरी तुला बरोबरच वाटणार आहे का नाही असं म्हणतो अर्जुन. तुमच्या दोघांचं बरोबर आहे म्हणजे मी बेअक्कल मी अक्कल शून्य असं म्हणतो अर्जुन. आणि आता चैतन्य हसतो. अर्जुन असं म्हणतो आता इथे चैतन्य. एका वाक्यात 3-3 एवढी जडजड मराठी शब्द सायली बहिणीने ना पूर्ण बदलून टाकलंय तुला असं म्हणतो आता इथे चैतन्य. अरे तरी सुद्धा गाढवा तुला तिच्यावर विश्वास नाही आहे तू खरंच मूर्ख आहेस अक्कल शून्य आहेस तू असं म्हणतो आता इथे चैतन्य अर्जुनला. तर आता इथे अर्जुन पण हसतो. तर आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि टेन्शन होतं त्याला परत. सायली आता इथे वाट बघत थांबलेली असते बघा प्रेक्षक कुणाची तरी आणि अर्जुन आणि चैतन्य बघत असतात तिला लांब थांबून. तर आता तेवढ्यातच सदाशिव येतो बघा प्रेक्षक हो. बाबा अहो केव्हाची वाट बघते मी तुमची असं म्हणते सायली. अगं ते काय झालं मी वसुलीसाठी गेलो होतो असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे सदाशिव म्हणतो अगं वसुली करायला गेलो होतो आणि काय असतं ना लोक पैसे घेतात पण द्यायचं नावच घेत नाही तसं म्हणतो ते सदाशिव. पैसेच द्यायला तयार नाहीत. चिंध्या दिल्या होत्या मी त्याला म्हणून उशीर झाला असं म्हणतो सदाशिव. सांगितलं मला आईनी ते असं म्हणते आता इथे सायली. माझ्या खोलीत येता का गप्पा मारत बसूया आपण असं म्हणते सायली. गप्पा असं म्हणतो सदाशिव आणि तेही आत्ता असं म्हणतो तो. नाही मी थोडा दमलोय असं कर ना बेटा असं म्हणतो सदाशिव. थोड्या वेळाने तूच माझ्या खोलीत ये मग मारू गप्पा हवं तर असं म्हणतो सदाशिव. बाबा असं काय करताय या ना माझ्या खोलीत असं म्हणते सायली. तुमचा जावई तिथे बसलाय काम करत स्टडी रूम मध्ये असं म्हणते सायली. आणि मला एकटीला खूप कंटाळा आलाय असं म्हणते सायली. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे गप्पा मारायचे आहेत मलाही जरा बरं वाटेल असं म्हणते सायली. चला ना चला ठीक आहे मारू गप्पा असं म्हणतो सदाशिव. आणि आता इथे सायली सदाशिवला घेऊन जाते बघा प्रेक्षक हो आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे गाठोडा पण असतं तिच्या हातामध्ये. तर आता त्या गाठोड्या सकट ती वरती घेऊन जाते सदाशिवला आपल्या खोलीमध्ये बेडरूम मध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते ते गाठोडं ओपन करून बाबा ह्या गाठोड्यामधल्या वस्तू बघा ना जरा असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला काय आठवतं का बघा असं म्हणते आता इथे सायली सदाशिवला. नाही बघून आठवलं तर सांगा मला काही असं म्हणते आता सायली. दोन्ही गाठोडे ओपन करून तन्वीचं आणि प्रियाचं बघा प्रेक्षक हो. सायली बेटा हे विचारायला तू वर घेऊन आलीस का असं म्हणतो सदाशिव. बाबा असं का करताय असं म्हणते सायली. माझ्या लहानपणीच्या वस्तू आहेत ना या म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून बघावं तसं म्हणते आता इथे सायली. अगं नाही ग मला नाही आठवत ग इतक्या जुन्या गोष्टी कशा आठवतील असं म्हणतो आता इथे सदाशिव. पण हे आठवतं बरं का की सोनाली 14-15 वर्षाची होती माझी थोरली आणि तू धाकली 7 वर्षाची होती असं म्हणतो इथे सदाशिव. सगळ्या पोरी मिळून केवढ्या गोंधळ घालायच्या घरात आणि तुम्ही दोघी एकमेकींवर नुसतं कळवळत असायचा की काय विचारायलाच नको असं म्हणतो इथे सदाशिव. मी 7 वर्षांची होती असं म्हणते आता इथे सायली. हां असं म्हणतो सदाशिव. हां अगं 7व्या वाढदिवसाला तुझ्या पाणीपुरी खाल्ली होती पाणीपुरी खाऊन साजरा केला होता असं म्हणतो इथे सदाशिव. नंतर हरवलीस ग तू असं म्हणतो इथे सदाशिव. तुझ्या फक्त आठवणी राहिल्या आमच्या सोबत असं म्हणतो सदाशिव.
तर आता इथे सायली म्हणते, आई म्हणत होती की मी जेव्हा हरवले तेव्हा 5 वर्षाची होती आणि बाबा असं म्हणाले की 7 वर्षाची. तर आता सायलीला डाऊट यायला लागतो बघा प्रेक्षक, वेगवेगळी उत्तरं होती त्यांची दोघांची. म्हणून बाबा असं म्हणते सायली, ह्या सगळ्या वस्तू जरा नीट बघा ना असं म्हणते सायली, काय आठवलं तर तुम्हाला असं म्हणते सायली. हा हा फ्रॉक बघा असं म्हणते आता इथे सायली. आमच्या लहानपणी तुम्ही सगळे कपडे शिवायचे असाल ना आमचे असं म्हणते आता इथे सायली. तर सदाशिव म्हणतो, हा फ्रॉक अगं मीच शिवलाय ना, कसं विसरेन असं म्हणतो आता इथे सदाशिव. तो तन्वीचा फ्रॉक असतो बघा खरं तर प्रेक्षक. सायली, पहिल्यांदा हा फ्रॉक तू घेतलास ना तेव्हा अक्का गल्लीत फिरून आली होतीस असं म्हणतो आता इथे सदाशिव. पण हा फ्रॉक तर तन्वीच्या आठवड्यातला आहे असं म्हणते आता इथे सायली. मग कसं का म्हणतात ह्यानी शिवलंय असं म्हणते आता इथे सायली. बाबा असं म्हणते आता इथे सायली. आणखीन काय आठवतंय का बघा ना असं म्हणते आता सायली. आणखीन आता नाही ग, कसलं आठवतंय, तुला सांगितलं ना एवढं आठवलं. ऐक ऐक असं म्हणतो आता इथे सदाशिव. डोकं दुखायला लागलं म्हणून नाटक करायला लागतं बघा तो. मी जरा जातो, माझ्या खोलीत जातो आणि बघून येतो असं म्हणतो सदाशिव. आई आणि बाबा दोघेही वेगवेगळ्या गोष्टी का सांगतायत असं म्हणतात इथे सायली. आता यापुढे काय करायचं, कोणाला विचारू मी असं म्हणतात इथे सायली. पुढे काय करावं हे सांगणारी एकच व्यक्ती असं म्हणते सायली. पण ते तरी मला नीट सांगतील का असं म्हणतात इथे सायली. तर आता इथे सायली येते बघा प्रेक्षक खाली हॉलमध्ये. तर आता ती स्टडीकडे जाते जिथे अर्जुन असतो आणि प्रिया पण तिथेच बसलेली असते बघा प्रेक्षक सायलीवर नजर ठेवून. तर आता इथे सायली जाते अर्जुनकडे. तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी कॉफी पिऊन झाली ना तुमची असं म्हणते सायली. हो झाली असं म्हणतात चैतन्य, मी खाऊन जाते मग असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली घेऊन जाते कप्स. तर सायली थांबते मध्येच. तर आता इथे अर्जुन बघत असतो सायलीकडेच आणि आता तिला आठवतं, भोरे केसमध्ये कोण खोटं बोलते कळत नाही ना. सोल्युशन खूप सिम्पल आहे. दोघांना वेगवेगळं विचारायचं आणि मग जेव्हा खोरे एकटा सापडेल त्याला सुद्धा सेम प्रश्न विचारायचा आणि जर ते दोघं खोटं बोलत असतील तर त्या दोघांची उत्तरं कधीच मॅच होणार नाहीत असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे सायली वळते बघा प्रेक्षक. हो चैतन्य भाऊजी असं म्हणते सायली. पण जर तुम्ही चौगुले आणि खोरे यांच्याशी जाऊन बोललात आणि त्यांनी त्याच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं दिली तर तुम्हालाही कळेल ना की ते खोटं बोलतायत असं म्हणते आता इथे सायली. आणि मग तर हे सिद्धच होईल असं म्हणते सायली. मग तुम्ही काय कराल असं म्हणते सायली. असं ती आता अर्जुन आणि चैतन्यला म्हणत असते बघा प्रेक्षक. हो तर चैतन्य म्हणतो, नाही कधी भेटणार वहिनी, मी इथेच आहे ना मगासपासून असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर अर्जुन म्हणतो, हा खूप सिम्पल आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं आहे ना, त्या दोघांची उत्तरं मिळाल्यावर मी दोघांना समोर बसवेल आणि म्हणेल की तुम्ही दोघं वेगवेगळी उत्तरं दिलीत जी मॅचच होत नाहीत आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी ती अशी काही सिच्युएशन्स आणि आन्सर्स देऊ जाशील की मग आपल्याला कळूनच जाईल की ते खोटं बोलतायत म्हणून. सिम्पल ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. सो सिम्पल असं म्हणतो तो. तर आता इथे सायली खूप खुश होते. तर चैतन्य म्हणतो, बरोबर आहे बरोबर आहे ह्याचं. तर आता इथे सायली बघते बघा प्रेक्षक हो त्या दोघांकडे. तर आता इथे अर्जुन मात्र बघून हसत असतो सायलीकडे. चैतन्य भाऊजी असं म्हणते आता इथे सायली, मला तुमच्या या गोरे आणि चौगुले ह्या केसमध्ये जरा रस वाटलं म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला असं म्हणते आता इथे सायली. म्हणून दुसरं कुणालाही उत्तर द्यायची गरज नाही आहे त्यामध्ये असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुनला राग येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे तिथून सायली निघून जाते. तर आता तिथे सायली बघते तर प्रिया बसलेली असते तिथेच. तर आता इथे सायली कप ठेवते आपला डायनिंग टेबलमध्ये आणि आता इथे सायली जाते. आता ती प्रेक्षक हो सदाशिव आणि मैनाच्या खोलीमध्ये जाते. तर आता प्रिया म्हणते, ही सारखं सारखं लोखंडे कपलच्या खोलीत का जाते, तिच्यावर वॉच ठेवायला हवं असं म्हणून आता प्रिया जाते लोखंडे कपलच्या खोलीकडे. तर आता इथे अर्जुन असतो, बघितलंस बघितलंस असं म्हणतो अर्जुन आता चैतन्याला. एकतर मी तिला हेल्प केली आणि वर मलाच टॉन्ट मारून जाते ती असं म्हणतो आता इथे अर्जुन. व्हॅल्यूच नाही ना, नवऱ्याची व्हॅल्यूच नाही हिला असं म्हणतो आता इथे अर्जुन. ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणतो चैतन्य. असं म्हणतात की शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये आणि मी खूप शहाणा आहे, त्यामुळे तुम्ही भांडणं सॉल्व्ह करा, मी चालतो असं म्हणून तो निघून जातो आता. तर आता इथे वा, जा तू पण जा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तू पण जा, वहिनीसोबतच जाशील ना तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर आता इथे तो खूप चिडलेला असतो आणि इथे ही सायली, तिथे तो चैतन्य असं म्हणून तो खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षक अर्जुन. तर आता इथे सदाशिव आणि मैनावती बसलेले असतात आपल्या खोलीमध्ये. मैने असं म्हणत असतो सदाशिव, हे बघ आजचा दिवस काय भारी निघाला असं म्हणतो सदाशिव. तर तो पैसे मोजत असतो. हे बघ 300 रुपये वसुलीचे असं म्हणतो आता इथे सदाशिव. आणि आणखीन काय झालं माहितीये का असं म्हणतो सदाशिव. हे बघ असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर अंगठी घेऊन आलेला असतो तो. अंगठी अहो खरी आहे असं म्हणते आता इथे मैनावती. सोन्याची आहे असं म्हणतो सदाशिव. हा असं म्हणते मैनावती. रस्त्यात सापडली असं म्हणतो सदाशिव. ओ आपला राजयोग चालू झाला म्हणायचा असं म्हणते आता इथे मैनावती. म्हणजे म्हणून तर लेकीच्या राजवाड्यात राहायचं नशिबात आहे ना आपल्या असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे
बघत असतात ते त्या अंगठीकडे. तर तेवढ्या तर सायली येते आणि म्हणते, आई बाबा तर ये ग ये ग असं म्हणून आता मैनावती ऍक्टिंग चालू करते. बरं झालं आलीस तू, येणारच होतो तुझ्याकडे. मग अशी आपल्या गप्पा अर्धवट राहिल्या ना. काय झालं, मी ज्या कामासाठी गेलो होतो ना ते आईला सांगितलं, म्हणून जरा घाईने पुढे आलो असं म्हणतो आता इथे तो. तर आता सायली म्हणते, मग मला कुठल्याही प्रश्नांची नीट उत्तर मिळाली नाहीत ना, म्हणून मी परत आले असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली म्हणते, आई असं म्हणते आता ती, तू तर म्हणालीस की माझा फ्रॉक बाबांनी शिवलेला नव्हता असं म्हणते आता इथे सायली. पण बाबा तर म्हणाले की त्यांनीच शिवलाय तो फ्रॉक असं म्हणते आता इथे सायली. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सदाशिवला शॉक बसतो. नेमकं तुमच्या दोघांमध्ये कोण बरोबर आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सदाशिव म्हणतो, काय ए मैने असं म्हणतो आता इथे सदाशिव. असं बोललीस तू तिला असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे सदाशिव म्हणतो, तुला काय आठवतच नाही, आपल्या पोरींचे सगळे फ्रॉक मीच शिवायचो ना असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर सदाशिव म्हणल्यानंतर मैनावती म्हणते, बरोबर आहे तुमचं, आत्ता आठवलं मला, किती वर्ष झाली आता त्याला असं म्हणते आता इथे मैनावती. तर सायली म्हणते, किती वर्ष असं म्हणते आता इथे सायली. नाही, किती वर्ष झाली आहेत नेमकी असं म्हणते आता इथे सायली. बाबा म्हणाले की मी जेव्हा हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवस साजरा झाला होता असं म्हणते आता इथे सायली. पण तू तर म्हणालीस की मी 5 वर्षांची असताना हरवले होते असं म्हणते सायली. असं बोललेत तुम्ही असं म्हणते आता इथे मैनावती सदाशिवला. तर सदाशिव म्हणतो, 7वा असं बोललो मी असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता इथे सदाशिव म्हणतो, अगं 5च बोलायचं होतं मला असं म्हणतो आता इथे सदाशिव. नाही काय आहे सायली बेटा, आज केस आहेत ना ही जशी जशी पांढरी होत आहेत ना तसा मेंदू आहे ना तो कमी ध्यानात ठेवायला लागतोय असं म्हणतो आता इथे सदाशिव. बाकी काही नाही असं म्हणतो आता तो. अगं वयामुळे होतंय असं म्हणतो तो. तर मैनावती म्हणते, ओ माझं पण तसंच होतंय, मी तर ह्याच्या बाबतीत तुमच्यापेक्षा पण पुढे जायला लागले असं म्हणते आता इथे मैनावती. तर सायली म्हणते, तुम्ही दोघं सगळ्याच गोष्टीत मला वेगवेगळी उत्तर देताय, मग मला नक्की कसं कळणार ना की मी हरवलं तेव्हा काय झालं होतं असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही म्हणालात की मी लहानपणी खूप हुशार होते ना असं म्हणते आता इथे सायली. मग तरीही मी गर्दीत तुमचा हात सोडून निघून गेले असं म्हणते आता इथे सायली. आणि परत आलेच नाही असं म्हणते आता इथे सायली. आणि तुम्ही पण मला शोधण्याचा प्रयत्न नाही केला असं म्हणते आता इथे सायली. तर आता मैनावती म्हणते, अगं असं कसं म्हणतेस तू असं म्हणते मैनावती. कोणी सांगितलं ग तुला की आम्ही तुला शोधण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून असं म्हणते मैनावती. आणि मुळात तू हरवली तेव्हा तू आमच्याबरोबर नव्हतीसच असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता सदाशिव म्हणतो, हो हो म्हणजे असं म्हणते आता सायली. म्हणजे असं म्हणते आता इथे मैनावती. म्हणजे असं म्हणतो सदाशिव. बघितलंस का मैने, आपली पोरगी आता आपल्याला प्रश्न विचारू लागली समोर रडायला लागतो. सदाशिवरी नाटक करायला लागतो तो. अगं सायली बेटा, तुला काय आम्ही असले तसले आईबाप वाटलो का असं म्हणून सदाशिव रडायला लागतो. अगं तू आपल्या घरी राहत असतीस तर आम्ही तुला नजरेसमोरून हालू पण दिलं नसतं. हा असं म्हणते आता इथे मैनावती. हिला अवदसा आठवली आणि हिने तुला मावशीच्या घरी पाठवलं होतं असं म्हणतो आता इथे सदाशिव. तिथून ती हरवलीस का असं म्हणतो आता इथे सदाशिव. हो असं म्हणतो मैनावती. हो अवदसाच आठवली असं म्हणते आता इथे मैनावती. मी हरवले तेव्हा मावशीकडे होते असं तुम्ही मला कधीच सांगितलं नाही असं म्हणते आता इथे सायली. बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैनावती सदाशिव एकमेकांकडे बघतात. अगं ते तू विचारलं नाही म्हणून आम्ही सांगितलं नाही असं म्हणते आता इथे मैनावती. कुठे राहते मावशी असं म्हणते आता इथे सायली मैनावतीला. नाही तिला जाऊन भेटलेच ते ना मी असं म्हणते आता इथे सायली. तर काय उत्तरच नसतं सदाशिव आणि मैनावतीकडं. उठवत नाही आहे का आई असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे आठवतच नसतं मैनावती आणि सदाशिवला. आठवतंय ना असं कसं होईल, माझी बहीण आहे तर मला आठवणारच ना असं म्हणते आता इथे मैनावती. तर प्रिया बाहेर थांबून सगळं ऐकत असते. तर मैनावती म्हणते, अगं ते हायवे आहे ना, हायवे जवळची ती पोरींची शाळा माहिती आहे का, त्याच्या मागे असं म्हणते मैनावती. ते काय ते मातृछाया असं काहीतरी म्हणते आता इथे मैनावती. असं म्हणते आता सदाशिव. मातृदिवा मातृनिवास असं काहीतरी बडबडायला लागतात बघा प्रेक्षक. ते दोघंही वेगवेगळं. आणि तिथं राहायची तुझी मावशी म्हणून सांगतात तिला, गुंडाळतात शेवटी सायलीला. असं म्हणतात सदाशिव. मावशीचं नाव आणि तिचा पत्ता अगदी नीट लिहून देऊ हा मला असं म्हणते आता इथे सायली. मोबाईल नंबर सुद्धा नीट लिहून द्या तिचा असं म्हणते आता इथे सायली. तर आता प्रियाला भीती वाटायला लागते बाहेर थांबून. तर सदाशिव आणि मैनावती एकमेकांकडे बघत असतात. नंबर असं म्हणते आता इथे सदाशिव. देते ना असं म्हणते आता इथे मैनावती. देते हा सायली देते असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे प्रिया म्हणते, आता ही मावशी कुठून उपटली. सायली आणि अर्जुन त्या बाईपर्यंत पोहोचले तर त्यांना 100% कळणार की यांची मुलगी मी होते सायलीने असं म्हणते प्रियाने. घाबरते ती. सायलीच्या मनातून अजूनही तो विचार गेलेला नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी सांगितलं तसं तिने खरंच लोखंडेला कन्फर्म केलं असेल का असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन म्हणतो, तिच्या मनात काय चाललंय काही कळत नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन.
तर आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक हो लोखंडांच्या खोलीच्या बाहेर आणि आता ती बसते परत त्याच ठिकाणी हॉलमध्ये. तर आता इथे सायली पण येते आणि आता इथे सायली येते आणि आपल्या खोलीकडे जाते बघा प्रेक्षक ती चिठ्ठी घेऊन ज्याच्यामध्ये ॲड्रेस आणि नाव लिहिलेलं असतं त्या मावशीचं. तर आता ती आपल्या खोलीमध्ये जाते आणि प्रिया मात्र इथे घाबरत बसलेली असते सायलीवर गेल्यानंतर. तर आता इथे प्रिया बघते त्या स्टेअर्सकडे. तर आता ती म्हणते ह्या महिन्याने माझ्या कुठल्या मावशीचा नंबर आणि ॲड्रेस दिलाय काय माहीत. खोटी मावशी तयार करावी लागणार आहे की काय मला. आपण त्या ठिकाणी मावशी कशी निर्माण करू मी एवढ्या कमी वेळात. त्याच्यापेक्षा आम्ही महिनाभर बोलून तो पत्ता मिळतोय की काय बघते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे पत्ता वगैरे घेऊन आलेली असते सायली. आता पुढे काय करायचं आता तेच मला सांगू शकतात असं म्हणते आता सायली. पण त्यांना विचारायची सॉरी त्यांच्यातला चिडका बिब्बा लगेच बाहेर पडेल असं म्हणते आता सायली अर्जुन बद्दल म्हणतल्या म्हणत. तर अर्जुन पण तिच्याकडेच बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली येते. आता तर चैतन्य भाऊजी पण नाही तसं म्हणते सायली. मग माझ्या मनातलं यांच्यापर्यंत कसं पोचवू असं म्हणते आता इथे सायली. तर प्रिया आलेली असते बघा प्रेक्षक हो सदाशिवच्या खोलीकडे. तर आता इथे मैनावती म्हणत असते आणि प्रिया बाहेर थांबून ऐकत असते. सायली असं घडाघडा प्रश्न विचारत होती की मला गडबडूनच जायला लागत होतं म्हणून मी तिला सांगून बसले ना की शेवटच्या काय दिवसात ती आपल्याकडे नव्हतीच असं म्हणते आता इथे मैनावती. आणि तरीही प्रश्न विचारतच होती. अहो घाबरले ना मी असं म्हणते मैनावती. अगं पण तू काय लेची-पिची आहेस का मैने? कसं गरागरा खोटं बोलतेस आणि कसला ॲड्रेस सांगितलंस तू? मुलींची शाळा काय? एखाद्याला वाटल की तुझी कुणीतरी बहीण खरंच या पत्त्यावर राहील. हां, मग सायलीला खरं वाटलंच की असं म्हणते मैनावती. आता ती पुढे काय करते आपल्याला बघायला पाहिजे असं म्हणते आता इथे मैनावती. तिला जर कळलं की आपण थोप्पा मारल्यात तर काय होईल हो असं म्हणते मैनावती. तेव्हाचं तेव्हा बघू का असं म्हणते आता इथे मैनावती. म्हणजे मावशी खोटी आणि तिचा पत्ता सुद्धा खोटा असं म्हणते आता इथे प्रिया. त्या थापाड्या राणीने माझं अजून टेन्शन वाढवलंय. आणि आता इथे या सायलीने अर्जुनला कळलं की मावशी खोटी आहे तर ते अजूनच खोलात शिरतील असं म्हणते आता प्रिया. मग ते माझ्यापर्यंत पोहोचतील असं म्हणते आता इथे प्रिया. नाही नाही आता तर त्यांना थांबवायलाच हवं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायलीने अर्जुनला दाखवले परत. तर आता इथे सायली बघत असते तो ॲड्रेस आणि काय काय ट्राय करत असते बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन तिला लांब थांबून बघत असतो. तर आता इथे सायली काय काय करत असते आणि अर्जुन लांब थांबून फक्त बघत असतो तिला. तर आता त्याचं लक्ष पूर्णपणे सायलीवर असतं. तर आता इथे अर्जुन इकडे तिकडे बघत असतो. तर आता इथे सायलीला कळतच नाही काय करू म्हणून. तर आता इथे सायली ड्रामा करायला लागते परत. तर आता इथे सायली फोन करते आणि आता इथे सायली मुद्दाम नाटक करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते शी बाबा असं म्हणते आता इथे सायली. काय हे असं म्हणते आता इथे सायली. आईने दिलेला मावशीचा नंबर लागतच नाही असं म्हणते आता इथे सायली. ड्रामा करते बघा ती प्रेक्षक हो. तर आता अर्जुन ऐकतो. तर आता परत एकदा लावून बघते असं म्हणते आता सायलीने बघत बघत ॲक्टिंग करते तर ती अर्जुनला. तर आता इथे परत ती लावते. तर आता प्रिया खाली असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ती खूपच टेन्शनमध्ये असते. पत्ता तर नाही मिळाला असं म्हणते आता इथे प्रिया. आता काय करू मी असं म्हणते आता इथे प्रिया. सायलीला पत्ता मिळाला म्हणजे ती लगेच त्या पत्त्यावर जाणार असं म्हणते आता इथे प्रिया. मग मी बबली आहे हे अर्जुनला कळायला फार वेळ नाही लागणार असं म्हणते आता इथे प्रिया. आता काय करू असं म्हणून ती टेन्शनमध्ये असते. काय कटकट आहे. मी DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यावरही हे गप्प बसत नाहीयेत. पण मग आता मला निदान सायलीला बाहेरून जाण्यापासून तरी थांबायला हवं. काय करू, कसं करू असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे तिला काहीतरी आयडिया सुचते बघा प्रेक्षकावर. तर आता आजचा भाग इथे समजा बघूया तरी कॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सायली आणि अर्जुन दोघेही गाडीमध्ये बसून जातात. तू एकटी जात होतीस अनोळख्या ॲड्रेसवर असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तो चाळीत जातो शोधायला. ह्या चाळ हीच आहे का? लता साळुंखे इथेच राहतात काय त्या? असं म्हणते सायली. इथे असं कोणी राहत नाही असं म्हणतो आता तो माणूस. 40 वर्षात ह्या नावाचं इथे कोणीच राहत नाही असं म्हणतो तो माणूस. म्हणजे ॲड्रेस आणि फोन नंबर दोन्हीही चुकीचं पण का असं म्हणते सायली. तर आता बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे समजा तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.